ओम साईराम. शांतानंद नावाच्या भक्ताने आपला अनुभव शिर्डी संस्थानच्या मराठी भाषेच्या श्री साईलीला मासिकात 1927 मध्ये दिला होता. ते लिहितात, माझ्या धाकट्या भावास तो 4-5 वर्षाचा असताना आजारपणात फिट येत असे. असेच त्याला 2-4 दिवस आजारपणात फिट आल्याने रोज डॉक्टर येऊन त्याला तपासून जात असत. अमावस्येचा दिवस होता. त्या दिवशी त्याला एवढ्या फिट आल्या की त्याचे हातपाय थंड पडले. डॉक्टरांनी येऊन त्याला तपासले आणि त्यांनी ही केस आपल्या हातात राहिली नसल्याचे सांगितले. घरातील सर्वजण घाबरून गेले. डॉक्टर गेल्यावर सर्वजण भावाच्या पलंगापाशी काळजीत बसले होते. भावाच्या शरीरात काहीच हालचाल दिसेना. डोळेसुद्धा पूर्ण उघडे होते. त्याचीसुद्धा हालचाल दिसेना. असे वाटले की त्याचे प्राण गेले आहेत. तेवढ्यात आईला श्री साईबाबांच्या तीर्थाची आठवण झाली आणि ती तडक देवघरात गेली. तेथे बाबांना प्रार्थना करून तीर्थ घेऊन ती भावाकडे आली आणि भावाच्या तोंडात ते तीर्थ घातले. त्या क्षणी भावाच्या डोळ्यांची हालचाल झाली आणि तो म्हणाला, मला साईबाबा पांग्या म्हणून हाक मारित आहे. जेव्हा बाबा देहधारी होते तेव्हा आईबाबांनी आम्हाला शिर्डीला त्यांच्या दर्शनाला नेले होते. तेव्हा बाबांनी माझ्या भावाला पांग्या अशी हाक मारून त्याला एक पैसा दिला होता. जेव्हा बाबांचे तीर्थ त्याने पिले तेव्हा बाबांनी त्याची आठवण त्याला करून दिली आणि तो मृत्यूच्या दारातून परत आला. त्यानंतर त्याचा ताप उतरला आणि तो पूर्ण बरा झाला. बाबांचे तीर्थ आणि उदी हे संजीवनी औषध आहे. श्री साईबाबावर श्रद्धा मात्र बळकट पाहिजे. जय साईराम. असेच अद्भुत अनुभव ऐकण्यासाठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करावे.